तुझे ध्यान लागो मना आणू न विसंबे हरी जगत्रय जीवना तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवी वरा वाचुनी आणू नेणे काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना आणू न विसंबे हरी जगत्रय जीवना विठ्ठल तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतिं नमत राक्षसांतकं योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस् स्वधाम्ना अन्य हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय बोला सर्वजन बोला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय संत श्रेष्ठ बाळूमामा महाराज की जय सद्गुरु श्री श्री काळे बाबा महाराज की जय भगवती निराकरा मैया की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा आणू न विसंबे हरी जगत्रय जीवना। इथं आपले गुरुबंधू प्रेममूर्ती श्रीयुत शेळकेजी महाराजांची हे यांच्या वारकरी शिक्षण रूपी बागेतली ही लहान लहान अशी तुळशीची रोपं पाहून आनंद होत नाही म्हणणारा माणूसच नाही। काय माहित ह्यात कोणीतरी परम श्रद्धे कराडकर तात्या असतील ह्यात भावी, कुणीतरी सद्गुरु चैतन्यजी महाराज असतील, कुणीतरी चंद्रशेखरजी महाराज असतील, कुणीतरी रंगनाथ महाराज परभणीकर असतील, कुणीतरी परमगुरु मामासाहेब असतील, काय सांगता येत नाही महाराज हो म्हणून। आणि मुलं अगदी काहीतरी होऊ पाहत असेल आणि त्याला घडवणारी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आले असो। तेव्हा या ठिकाणी सद्गुरु बाळूमामा महाराज मुख्य स्थान त्यांचं आदमापूर, त्यांची मूर्ती स्थापना काल झाली आणि जगाचे मायबाप माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आई साहेब आणि भगवान पंढरीराया यांच्या पण मूर्तीची स्थापना झाली काल आज आणि उद्या त्रिदिवसीय 3 दिवसीय असा हा अखंड हरिनाम सप्ताह। त्या सप्ताहामध्ये इथं श्री क्षेत्र कण्हेरी आहे, कण्हेरीचे सद्गुरु काळेबाबा महाराज त्यांचा सेवक म्हणून मला ही सेवा दिलेली आहे आणि मूर्ती स्थापना झालेली असल्यामुळे सगळा आनंदी आनंद आहे। त्यामुळे मला हा अभंग घ्यावा वाटला। विठ्ठल विठ्ठल पडता एक पहिला वर्ग आहे प्रापंचिक संसारिक आणि दुसरा वर्ग आहे पारमार्थिक। पारमार्थिकाचं साध्य वेगळं असतं आणि प्रापंचिक माणसाचं साध्य वेगळं असतं। आता प्रापंचिक संसारी माणसाचं साध्य असून काय असणार, हेच कोणतं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव, ल्यायला बरे असावे, खायला बरे असावे, प्यायला बरे असावे आणि सणाच्या दिवशी नाही। संक्रांतीचा सण आलाय, माग दिवाळी सण सदैव रोजच पाहिजे। आता हे रोजच पाहिजे सहजासहजी मिळतं का? त्याच्यासाठी चांगली शेती तरी करायला पाहिजे, शेती जमत नसली तरी कुठेतरी उद्योग व्यवसाय करायला पाहिजे आणि तोही जमत नसेल तर मग चांगली कुठेतरी नोकरी तरी पकडायला पाहिजे।
बोलू का पुढं? या 3 ठिकाणी जर जम नाही बसला तर मग चौथा विभाग, मग राजकारणात उतरत जावं. विठ्ठल माझ्या दृष्टीनं तो चौथा विभाग आहे. आणि तिथे नाही जम बसला तर मग चोरीशिवाय पर्याय नाही. सदैव चांगलं मिळायला कुठल्या तरी वाटचालीने साध्य हातात आलं की संसारी माणसाला आनंद होतो. अशी काय त्याची साध्य आहे? मोठमोठ्या स्टेटची मोठमोठ्या आकड्याची लॉटरीची तिकीट काढता काढता बेजार. एक दिवशी लागलं की तिकीट, आनंद होतो की नाही? किंवा लग्न झाले, फार आता निम्यावर आयुष्य आलं, अजून मुलगा होत नाही, वाटतं का नाही वाईट? झाला मुलगा, बघता काय माझ्याकडे? तो मुलगा झाला, लॉटरी लागली की साध्य हातात आला, आनंद होतो की नाही? तो आनंद, कोणताही आनंद 2 प्रकारे व्यक्त केला जातो. एक शब्दाद्वारे आणि दुसरा क्रियेद्वारे. शब्दाद्वारे मुलगा झाला, लॉटरी लागली, पण एवढं बोलून चालत नाही. कुठल्या तरी स्वीट मार्ट मध्ये जाऊन, इथल्या किंवा पुण्याच्या चितळेसारख्या, तिथून पेढे आणून वाटण्याची क्रिया करावी लागते. आनंद होतो. पण एक मध्येच वाक्य मी बोलतो की साध्याचं खरं स्वरूप पारमार्थिक साधकाला जीवालाच कळते. विठ्ठल का बरे असं? त्याचं कारण संसारी जीव कशालाही साध्य समजतो आणि कुणाच्याही पाठीमागे धावत सुटतो. कुणाला विचारवं, नेमकं विचारायला सापडलं पाहिजे. लग्न झालं करायचं का? बाळ लग्न करायचं ना? करायचं. हे लग्न जागेपणी व्हावं का स्वप्नात व्हावं? स्वप्नातलं का? तो म्हणते जागेपणी. बरोबर आहे. स्वप्न हा आला तर स्वप्नात, आणि तिचं लग्न स्वप्न त्या पोरावर झालं तर तिला संक्रांतीला साडी मिळायची पंचायत आहे. पण स्वप्नातलं त्याचं वर्णन काय? स्वप्नीचे चेले जाईल लया, अगा स्वप्नी निधान फावे ते चेलिया हरपे आगवे. एक जणाला मी तर कीर्तनात सांगायला काय, किती मोठा आकडा सांगा, वचने का दरिद्रता. एक जणाला 12 कोटीची लॉटरी लागली, पण स्वप्नात जागा होऊन पाहतोय तर पोतेच्या तटकारावर झोपलेला आहे. पण स्वप्नात चेलिया हरपे आगवे. अशी स्वप्नवत संसारी जीवाची सगळी साध्य अशी भासमान मिथ्या असतात. म्हणून म्हटलं साध्याचं खरं स्वरूप पारमार्थिक जीवालाच कळतं. आता पारमार्थिक जीवाचं काय साध्य आहे? सर्वांना पाठ आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली जन्म आली पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने जन्म सार्थक लाभ भगवान पद्मनाभाच्या दर्शनामध्ये ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला ते काय सामान्य आहेत? असामान्य आहेत. पण त्यांचं साध्यही त्यांना शोभणार असंच आहे. ज्ञानोबराया कोण आहेत? योग मार्गाला समोर ठेवून बोलायचं तर ज्ञानराज माझी बर, भक्ती मार्गाला समोर ठेवून बोलायचं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञान मार्गाला समोर ठेवून बोलायचं तर ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानियांचा डोळा डोळसा माझी डोळस, तो डोळस ज्ञानी आहे. हे एवढे महान असल्यामुळे हे वर्णन त्यांचं एकनाथी भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं आलंय, जो योगिया माझी अग्रगणी सिद्धा माझी मुकुटमणी, जो ज्ञानियांचा शिरोमणी हे तो चक्रपाणी बोलीला उभा राहिलेला कोकाटे नव्हे. विठ्ठल विठ्ठल
सर्व योगामध्ये जे अग्रगणी आहेत, सिद्धामध्ये मुकुटमणी आहेत आणि ज्ञानियांचा शिरोमणी आहेत, त्या ज्ञानोबरायांचं साध्य देखील त्यांना शोभल असं महान असणार. या अभंगाला समोर ठेवून त्यांचं साध्य काय आहे त्याचा जर विचार केला, ज्ञानोबराय म्हणतायत, भगवंताच्या नामाचा आठव माझ्याकडून अत्यंत अट्टहासाने व्हावा आणि ज्या नामाचा मी आठव करतो आहे त्या नामाचे नामी भगवंत माझ्या पुढे प्रकट ठाकावेत, प्रकट व्हावेत. असं घडलं एक दिवशी. ते भगवान त्यांच्या पुढे नुसते समोर नाही, जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे सर्व माया गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मध्ये, आनंद रे विठोबा झाला माझे मध्ये, जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे सर्व माया गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे विठोबा झाला माझे जिकडे जिकडे बघावं तिकडं चित्ते मुकुंद हा, वदने मुकुंद हा, दृश्य मुकुंद हा, श्रवणे मुकुंद हा. ज्ञानोबरायांच्या अगोदर आवडे ते वृत्ती किरीटी आदी मनोनीची उठी, मग वाचा दिठी. अगोदर चित्तात भगवान प्रकट झाला, तोच भगवान वाचेतून बाहेर पडू लागला, तोच डोळ्यात आला, तोच कानात आला. जिकडं पाहाव. आता हा जो आनंद आहे महाराज, तो किती आनंद असेल, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही, इतका आनंद. इकडे म्हणतायत आता तुकोबराने काय म्हणलं, जिकडे पाहे तिकडे सर्व आनंद रे विठोबा झाला माझे. तुकोबराने म्हटले आणखी असंच वर्णन, किती आनंद झाला, आनंद किती होत झालाय ज्ञानोबरायला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी थोडं कमी असतं आणि ते वरच्या मजल्यावर चढवायचं होतं टाकीत. खाली घरापुढे खड्डा असतो, छोटीशी मोटर असते, 1 इंची पाईप असतो आणि बटन दाबून पाणी वर चढवलं जातं. त्यावेळेला विजेचा भार जास्त आला, म्हणजे लाईट जास्त आली, बटन दाबल्यावर पाणी पण जास्त फेकणार की नाही. त्या 1 इंची पाईप मध्ये पाणी मावेच ना. त्या पाईपाला जी छिद्र आहेत त्याच्यातून त्याच्या छेळखंड्या उडायला लागल्या, आत मावे ना. तसं कणाकणामध्ये ज्ञानोबरायांना भगवंताचं दर्शन झालं. तो आनंद त्यांच्या नसा नसातून मावेना, रोमा रोमातून तो आनंद असा बाहेर पडायला लागला. त्यावेळेला ज्ञानोबरायासारखे तुकोबरायासारखे संत म्हणतात, आजी आनंदू रे एकी परमानंदू रे, आजी आनंदू रे एकी परमानंदू रे, आजी आनंदू रे एकी परमानंदू. प्रकट
अल्पशी प्रस्तावनावरून आपण अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. ज्ञानोबराय म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. आज मी सोनियाचा दिवस पाहला. नुसता सोनियाचा नाही, अमृते पाहला. दोन्ही जोडून बोलायचं तर आज मी सुवर्णयुक्त अमृताचा दिवस पाहला. बोला बोला, आपण दिवसच पाहत नाही का सोनियाचा पाहत नाही? बोला, पाहतो की, पण सोनियाचा कुठला हो? का बरे? आपल्यापैकी काही जण असे बोलताना आढळतात. म्हणून कसे? आज सकाळी सकाळी राम प्रहरी नाही, राम पाऱ्यात तोंड नाही, कुणाचं तोंड पाहिलं म्हणून माझ्या वाट्याला असला बेकार दिवस आला हो. नक्कीच हा लोहाचा लोखंडाचा दिवस दिसतोय, सोनियाचा नव्हे. विठाल पण ज्ञानोबराय म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. मधीच एक वाक्य उच्चारू का? हा सोनियाचा दिवस ज्ञानोबरायाने नाही पाहायचा, मग काय सलमान खान? ज्ञानोबरायच पाहणार. असं एक वचन आपल्याला पाठ आहे, श्री ज्ञानेशो भगवान विष्णू. असं आहे महाराज. हो, एखाद्याला श्लोक पाठ असेल तसं तुकोबरायालाही पाठ असेल. तुकोबरायाला एक जणांनी विचारलं, तुम्ही भगवान कसं काय म्हणता ज्ञानोबराय? पहिल्यांदा हे सांगतो की सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. तो राजा रावण आहे, त्यानं म्हणे खूप घर बांधले. त्यातलं 5 लक्ष घरे काशा आणि तांब्याची. पुढं काय? शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध म्हणजे PURE, प्युअर सोन्याची 7 कोटी. असतील सोन्याची घर, पण सोन्याचं झाड कुठं त्याच्या दारात आहे? पण तुकोबराय म्हणतात, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधाने चित्ताची. झाड सांगायचं तर जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ एवढंच म्हणायचं होतं. सगळा अभंग काय म्हटला? तुकोबरायला एक जणांनी विचारलं की तुम्हाला संस्कृत चांगलं येतं म्हणून श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णू श्लोक पाठ असलं म्हणून काय झालं? त्याच्यावरून भगवान आम्ही मानाय, ते भगवान कसं सिद्ध करून दाखवाय असं कोणीतरी म्हटलं असेल. तेव्हा तुकोबरायांच्या मुखातून हा अभंग बाहेर पडला, जयाचे द्वारे. याच्यामध्ये ज्ञानोबराय भगवान कसे हे तुकोबरायाने दावून दिलेलं आहे. भगवान कोणाला म्हणतात? ऐका यशश्री अवधारी, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतो. हे 6च्या 6 जिथं एकत्र आलेत त्यांना काय म्हणतात? हे 6 भगा आहेत, भगांनी वतवाणतो भगवंत. आता हे तुकोबरायाने कसं दाखवले ज्ञानोबरायांच्या ठिकाणी पहा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, येथे 6 पैकी श्री हा गुणवर्य दिसून येतो. अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेड्याच्या मुखी वेद बोलवला. येथे ज्ञानोबरायांच्या ठिकाणी यश हा गुण दिसून येतो. करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय, येथे ऐश्वर्य हा गुण दिसून येतो. करायचं ते करून दाखवतात, जे करता येत नाही ते करून दाखवतात आणि दुसऱ्याकडूनही करून घेतात. जसं वानरा हाती लंकान घेवविली म्हणे तुका, याला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. हे ज्याच्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी असतं? ईश्वराच्या ठिकाणी असतं. ईशितुम शीलम यस्य सहा ईश्वरा. साऱ्या विश्वावर अनंत कोटी ब्रह्मांडावर सत्ता गाजवायचं ज्याचं शील आहे त्याला काय म्हणतात? ईश्वर असं म्हणतात. ईश्वरचं ऐश्वर आणि ऐश्वरचं भाववाचक नाम ऐश्वर्य. वाट काही करू शकतात हे, म्हणून करील ते काय समर्थ जे करी ते न हो नये चराचरी 10व्या अध्यायामध्ये. म्हणून इथं ऐश्वर्य हा गुणवर्य दिसून येतो. परिपा हे बीज शुद्धांगी, इथे वैराग्य हा गुणवर्य दिसून येतो. का बरं? कारण ज्ञानाला संक्रमित करायचं तर प्रत्येकाला ज्ञान कसं देता येईल? सगळे संत तसं ज्ञानोबराय म्हणू शकतात, सगळ्यांनी या रे लहान चोर. पण आलेला जवळ प्रत्येक जण ज्ञान मागू लागला तर प्रत्येकाला ज्ञान देता येईल का? का? विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. ज्ञान हे वैराग्यवानालाच द्यायचे असते. कुत्र्याला खीर पाजून उपयोग नसतो.
पाजली तर ती ओकूनच टाकत असतं. तसं अनधिकाऱ्याला ब्रह्मज्ञान सांगायचं नसतं. विठ्ठल म्हणून इथं बीज पाहे म्हणजे वैराग्य असेल तरच ज्ञान. इथं काय दिसून येतं? ज्ञान हा गुणवरी परिपाहे बीज शुद्ध. इथं वैराग्य दिसून येतं. 4 झालं. आता जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी म्हणजे अन्नसत्र. अन्नसत्र घालणारा उदार असतो म्हणून इथं अवदार ह्या गुणवरी दिसून येतो. आणि शेवटी मिळविली मांदी वैष्णव. इथं ज्ञान हा गुणवरी दिसून येतो. शब्द काय? मिळविली मांदी वैष्णवाची. ज्ञानोबराया दांभिक बनावट मिरवणाऱ्या आडनावाचे संतांची मांदी नाही मिळवणार. लक्षणाच्या प्रमास खास संत. आणि जिथं जिथं खास खरे संत असतात तिथं त्यांच्या हृदयात आत्मज्ञान असतेच असते. काय ओवे? आत्मज्ञान हे चोखडी संतजी माझी रूपडी. गुरु तेथ ज्ञान म्हणजे तिथं ज्ञान. म्हणून मिळवली मांदी इथं ज्ञान हा गुणवरी आहे. हे 6च्या 6 गुणवरी आहेत. सरळ शब्दशः महाराज त्या अभंगाचं भाषांतर, त्या ओवीचं हा अभंग भाषांतर आहे. काय म्हटलं? हे 6 गुणवरीय वसती. वसती म्हणजे राहणे. राहणे क्रियापद इथं आणलेलं आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे. आणि पुढं राहे राहे म्हणजे राहणे क्रियापद पण तिथं आणलेलं आहे. म्हणून ज्ञानोबराया भगवान आहेत. आता जे भगवान आहेत त्यांना सोनियाचा दिवस पाहणं काय अवघड आहे. कसं आहे महाराज? कीर्तन व्हायच्या आधी श्रोत्यांची ऐकण्याची काय स्थिती आहे ती माझ्याशी चर्चा करायला पाहिजे. विठ्ठल असो, जास्त कसं सोपं करता येईल ते बघू. विठ्ठल असं काय नाही म्हणजे तुम्हाला कळत नाही असं म्हणत नाही बरं का मी. तो सर्वज्ञ भवादूर श्रोते आहात तुम्ही. विठ्ठल आपण पाहिलं जे भगवान आहेत त्यांना सोनियाचा दिवस काय पाहणं अवघड आहे का? ज्ञानोबराया म्हणताय ते खरं आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. पर काय सोन्याचा दिवस कधी उगवला? कशामुळे? ते म्हणतात कशामुळे? नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. काय सांगता काय? नामाचा आठव झाला पटत नाही आम्हाला. एक जण पूर्व पक्षवाला म्हणतोय अहो नामाचा आठव होण्यासाठी पूर्व सुकृताची सामग्री असावी लागते. ती ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहे का? ती असेल तर त्यांना आठव झाला. आठव झाला तर भगवान प्रगट झाले. आणि प्रगट झाले तर मग सोन्याचा दिवस उगवला. आम्हाला हे पटत नाही. आता ज्ञानोबरायांच्या ठिकाणी ही सामग्री विचारणारा हा कोण? टिंब टिंब बीच में मेरा चांद भाई. अरे भल्या माणसा, त्यांनीच तर पूर्वपुण्याची सगळी आपल्याला सामग्री परमार्थाची दिलेली आहे. ज्ञानोबरायांनी कशी ते म्हणतात ब्रह्मी ब्रह्म होणे हे नो हे फुकाचे बोलतील वाचे वाचाळते पूर्वीचे सुकृत हे जन्मी कमाई तिसरीते पाही गुरु कृपा. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई तिसरीते पाही गुरु कृपा. राम कृष्ण हरी. हरीला बोल संपला. विठ्ठल विठ्ठल सावध राहून वाजवा. विठ्ठल पूर्वीचे सुकृत हे जन्मी कमाई तिसरी ते पाही गुरु कृपा. हो, अगदी असं साक्षात्कार झाल्यानंतर सगळे संत एकसारखं बोलतात. ते थोडं सांगतो मी. ज्ञानोबराय सांगतात पूर्वीचे सुकृत हे जन्मी कमाई तिसरी ते पाही गुरु. अशी साक्षात्कारानंतर पैठणचे नाथ महाराज हीच सामग्री सांगतात. कसं सांगतात? पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. जोड्या लावून दाखवतो. ज्ञानोबराय म्हणतात पूर्वीचे सुकृत. नाथ महाराज म्हणतात पूर्व सुकृताचा. काय बदल? एकच अर्थ आहे. ज्ञानोबराय सांगतात तिसरे ते पाही गुरुकृपा. नाथ महाराज सांगतात दास सद्गुरूचा तोची जाणे. सद्गुरूची गुरुकृपा झाल्याशिवाय दास असू शकत नाही. ह्याचा अर्थ काय? एकच आहे. फक्त मधली सामग्री शब्द वेगळे आहेत, अर्थातला एकच आहे. ज्ञानोबराय सांगतात ए जन्मी कमाई आणि नाथ महाराज सांगतात पूर्ण अभ्यासाचा. शब्द वरून वेगळे आहेत, आतून अर्थ एकच आहे. ए जन्मी कमाई. आता ही कमाई म्हणजे बँक बॅलन्स नाही बरं का. कमाई म्हणजे काय? हा एका वेगळ्या विभागातला हा शब्द आहे. कसं ते सांगतो तुम्हाला.
समजा आपल्यापैकी कुणाला तरी ध्यानाची आवड आहे आणि त्याला वाटायचं ध्यानाला पहाटे बसायला मला वाघाचं नाही तर हरणाचं कातडं असलं तर बरं होईल. एका मित्रानं ऐकलं, पूर्वी अब चौक आप्पा वळवून चौक तिकडं ते हरणाचं कातडं मिळायचं. मला ती ध्यानाची आवड असल्यामुळं ते दिसलं आणि मी आणलं. आता कोणी तुम्ही आणलं, कोणी ते आणल्या वापरता येत नाही, कारण ते कडक असतं. त्याला ते त्या हरणापासून असं काढल्यामुळे त्याचं रक्त लागलेलं असतं, म्हणून त्याला संस्कारित करावं लागतं. 18 पगड जातीपैकी पूर्वी समाजात एक असायची, त्यांच्याकडे ते कातडं दिलं जायचं. मग ते त्याच्यावर संस्कार करणार, कधी ताकाचं बोट लावणार, कधी दह्याचं बोट लावणार, कधी लोण्याचं बोट लावणार, आणि आपली रापी अशी चालून हळूहळू एक एक दिवस 3 आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये मग ते कातडं काय करणार, मखमलीसारखं मऊ करून देणार. याला काय म्हणतात, कातडं कमावणं. ते कमावणं त्यातलं हा शब्द आहे कमाई. बँक बॅलन्स हा इथं अर्थ नाही. तसं आपलं हृदय हे कातडच आहे महाराज. ते सुद्धा अहंकाराचं काठिण्य आहे त्याच्यामध्ये. कठीण, जसं जमीन कठीण असते तिच्यामध्ये दगड असतात, गवत असतं, मग ते नांगरून पाळी घालून असं करून ती भुसभुशीत करावं लागते. आतले दगड वेचावे लागतात, नंतर गवत काढावं लागतं. तसं हृदय ही जमिनीच आहे, तिच्यामध्ये अहंकाराचं काठिण्य आहे, वासनेचं गवत आहे, काम क्रोधाधिकांचे तिच्यामध्ये काय गुंडे दगड आहेत. मग ते सगळं काढण्यासाठी आपल्या ठिकाणी कमीपणा घेऊन अहंकार रहित होऊन सर्व काळ दक्ष राहून विघ्नांना बाजूला सारून साध्य हातात येईपर्यंत पोट तिडकीने साधना अभ्यास करत राहणं, त्याला म्हणायचं कमाई. आपल्याला पहिलं ज्ञानोबराच्या ठिकाणी पूर्व सुकृत आहे का नाही हे पाहायचं. महाराज, पूर्व सुकृताशिवाय नरदेह मिळत नाही, पूर्व सुकृताशिवाय वाणीला नाम येत नाही, आणि पूर्व सुकृताशिवाय संत महात्म्यांची भेट होत नाही. सगळं संतांनी सांगितले. हरिपाठामध्ये नाथ महाराज सांगतात, बहुता सुकृती नरदेह लादला. पूर्व सुकृताशिवाय नरदेह मिळत नाही. पूर्व सुकृताशिवाय वाचेला नाम येत नाही. सर्वांना पाठ आहे, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि पूर्व सुकृत पूर्व पुण्याशिवाय संत महात्मे जोडत नाहीत. एकनाथी भागवतात अशी गोड ओवी आहे, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, तै जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगती भक्ती उल्हासे. पूर्व पुण्याशिवाय हे होत नाही. आता पूर्वीचं सुकृत त्यांच्याजवळ आहे का नाही हे पाहायचे. मी 2च ओव्या सांगतो. पहिली ओवी आहे, रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. काय सांगता काय, रिकामट तोंड बडबडायला लागलं आणि गीतेसारखा गोड ग्रंथ त्या मुखातून बाहेर पडला. पटत नाही आम्हाला. का, हे रिकाम टेकडी बडबड करणाराला काय वेळेला म्हणावं लागतं, होय र, त्याचा त्रास व्हायला लागला म्हणावं लागतं, होय र, तुझी बडबड थांबवायचं काय घेशील. काय माणसं अनंत वाचाळ, त्या दुसरं काय त्यांना येतच नाही. ते आपले विना थांबाय ना बारामतीची, तिथं आम्ही सकाळी निघालो होतो आणि 5:45 आम्ही तिथं आलो होतो. आणि एक माणूस आला आणि त्या कंट्रोलरला विचारू लागला, पहिली गाडी कितीला आहे. म्हणजे हे काय आता 6ला आहे. ती हुकली तर अर्ध्या तासाला, 6:30ला. ती 7ला आहे. पण मालक ती हुकली तर अहो अर्ध्या तासाला आहे. आणि मग निरामार्गी किती आहे, एवढ्या गाडी आहेत. मोरगाव मार्गे, पाटस मार्गे. ती कंट्रोलर वैतागलं, जायचंय कुठं. तसं जायचं नव्हतं कुठं, आपलं चौकशी करत होतो. आता हे असे माणसं जे आहेत, अनंत वाचाळ बरळती बरळ विठाल विठाल, अशा माणसाला म्हणावं लागतं, बाबा हे थांबवायचं काय घेशील. पण तसं रिकामं तोंड बडबड करते का, त्या माणसाच्या मुखातून येत नसतं. मग याच्यासाठी गोड ग्रंथ बाहेर पडायला फाउंडेशन ती दुसरी ओवी आहे. पाठ आहे तुम्हाला, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू, माझी या सत्यवादाचे तप. कशाला म्हणायचं, एका वाक्यात उत्तर द्या. सत्यवादाचे तप म्हणजे काय, त्याचं उत्तर असं आहे, आपल्या हृदयाचा संकल्प सत्य पाहिजे. त्या सत्य संकल्पानुसार वाचेचे बोलणे सत्य पाहिजे. आणि संकल्प आणि बोलणे यानुसार शरीराकडून घडणारी क्रिया सुद्धा सत्यच असली पाहिजे. चित्ते वाची आणि क्रिया आमच्या हृदयात वाचेतन क्रियेमध्ये एक वाक्यता असली पाहिजे. त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, सत्यवादाचं. आता आयुष्यात समजा एक 70-80 वर्ष आयुष्य आहे,
त्या आयुष्यात 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या आयुष्यातल्या एका दिवसातल्या एका वाक्यात खरं बोलायचं ज्याला माहित नाही त्याला हे सत्यवादाचं तप काय कळणार. विठ्ठल बर किती दिवस केलं हे सत्यवाद. वाचा केले बहुत कल्प. आता कल्प कशाला म्हणायचं. काळे केस पांढरे झाल्यानंतर पुन्हा ते काळे करण्याकरता कल्प का कल्प का कल्प गोदरेज हेर डाई बसमोल ते 30 निशा त्याला कल्प म्हणायचं का. नाही. कल्पादव कल्पक्षे 9व्या अध्यायामध्ये आहे महाराज. हे महाराज ही एक एक युग असे 4 युग आणि असे चौकड्या 1000 वेळा गेल्यावर चौकड्या सहस्र जाय त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ते बी सांगत बसत नाही. ही 71 युग आहे गेल्यावर एक मनवंतर होत आणि अशी 14 मनवंतर गेल्यावर मग काय कल्प आहे महाराज. काय थोडं झालं काय. एवढं सत्यवादाचं तप केले. परिणाम काय. पुण्य पोशिली अलौकिक असाधारण पुण्य आहेत माऊलीचं. त्यामुळे माऊलीजवळ अशी पुण्य असल्यामुळे मग पुण्याशिवाय नाम येत नाही. त्यामुळे नाम यायला काय हरकत आहे. नामाचा आठव झाला आणि त्यामुळे भगवान प्रकट झाले. म्हणजे पुण्य आहे प्रकट. आता म्हणून माऊली म्हणतात भगवान प्रगट झाले नाम आठवेता रूपी म्हणून सोन्याचा दिवस. याला उदाहरण कोणाचं द्यायचं. त्यांच्या जोडीदाराचं. आता ज्ञानोबारांचा जोडीदार कोण. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. बघा आता त्यांचं अनुभव उदाहरण सांगायला लागलो. त्यांचं कसे वाटताय. जो दिवस उगवेल 23 तास 24 तास ना दिवसाचे तास 23 तास 59 मिनिटे तुकोबारायांचं नामस्मरण चाललंय. म्हणजे वर्तुळ पुरवायला किती फट आहे 1 मिनिटाचे इतकं नामस्मरण. आता याला गोष्टीत गोष्ट सांगणं म्हणतात. या गोष्टीत दुसरी गोष्ट सांगायला लागलो. पाच नापासाचा दिवस असते का ना मे महिना सुरू व्हायच्या आधी एप्रिलच्या शेवटी त्या दिवशी बाळ्या नावाचा मुलगा म्हणजे तुमचं नाव आहे मुलं असं नाही का आपलं गोष्टीतला बाळ आहे आपला. हे आमचे बाळ महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं सांगत नाही. बाळ्या नावाचा मुलगा 5 नापासच्या दिवशी उड्या मारतच येऊ लागला. लांबून त्याच्या आईने बघितलं. हा आपलं कार्ट पाया भक्कम करणार आज उड्या म्हणजे नेहमी त्याच वर्गात पुढे येतच नाही पाया भक्कम कर. ते आज उड्या मारत कस काय येते. जवळ आल्यावर विचारलं काय रे बाळ्या आज उड्या मारत. बाळ्या ह्याचीच वाट पाहत होता. मगाचाच अभंग लावला. आजी आनंदू रे एकी परवा. अरे झालं काय. काय झालं काय म्हणजे पठ्याला सगळ्या विषयात फक्त 1 मार्क पडलाय. विठ्ठल सगळ्या विषयात 1 मार्क आणि एवढा आनंद. त्याच्या विरुद्ध बाजू बघा. त्याच्या शेजारचा राम नावाचा मुलगा कोणी बरोबर नाही. मान खाली घातलेला आहे. चेहरा मलूल आहे. पायात गती नाही. आता लांबनं त्या पोराच्या आईनं जर बघितलं तर कुठल्या आईला वाटेल हे आपलं कार्ट पास झालं असेल. जवळ आला विचारलं राम का रे तुझी अशी दुर्दशा. राम ह्याचीच वाट पाहत होता. रामने आपला अंग आईच्या अंगावर टाकलं आणि भोकाड पसरलं. आई म्हणले काय रडतोस. डोळे पुस नाहीतर पुन्हा आणि एक बारकुशी चापटच मारली. पुस डोळे. डोळे पुसले. काय झालं सांग. मग ते रडायचं बंद केलं. असं हसायचं. अगं आई काय सांगू मला प्रत्येक विषयात 99.9 मार्क पडलेले आहेत. तो 1% का 1 ही शाळा ते मार्क का देत नाहीत ग. तुम्हाला सांगू का इतकी मार्क कुठं पडत असतात काय. यामुळे द्वेषानं मत्सरानं कुणी नव्हतं त्याच्याबरोबर. विठ्ठल आता रामच्या वर्गात तुकोबारायाला नको. तुकोबारायाच्या वर्गात रामला जसे 99.9 प्रत्येक विषयात मार्क तसं तुकोबारायांना जो दिवस उगवेल 23 तास 59 मिनिटे. आता हे नुसतं ऐकून सोडून द्यायचं का. आपलं असं कधी होणार ह्याचा विचार करा. आपलं नाम असं झालं पाहिजे. जो दिवस उगवेल 1 मिनिट वाया जातोय. तुकोबारायांना वाईट वाटायचं का वाया जातोय. 24 तास का होत नाही माझं नामस्मरण. प्रारब्धवशात विकार नाही माझ्यात प्रारब्धवशात. पण तो तरी का एवढं नामस्मरण झाल्यावरच प्रार्थना करायला परवानगी आहे. नाहीतर कालच्या कार्तिक वारीला आळंदीला माळ घातलेली आहे आणि तो म्हणतोय मला देव कसा दिसेना माझं चित्त कसं स्थिर व्हायला. आता काय ठेवलं वे
अनादि किती अनंत जन्मामध्ये अनंत कर्म केली, अनंत उचापती केल्या, अनंत विषय भोगले, ते सगळे आत डोळं झाकलं तर देव दिसाऐवजी उरुसच भरतोय आतमध्ये. देव दिसतच नाही, काळ काळ दुसरंच काहीतरी दिसते. आणि तो म्हणतोय मला आत कसं काय दिसत. महाराज त्याला प्रार्थना करायला अधिकारच नाही. पण तुकोबरायांचं 23 तास 59 मिनिटे असल्यामुळं मग ते प्रार्थना काय प्रार्थना केली, पांडुरंगा मला ही अवस्था कधी मिळणार. हो माझं चित्त झुरतंय, तू देहाचा विसर पडलेला आहे आणि अखंड तुझ्या नामाचं चिंतन चाललेलं आहे. कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवून देहा पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. राम कृष्ण हरी. ह्यांना म्हणू आता क्या बात आहे. हे बी थांबले. वा नाठ असं कधी होणार आहे. तुझ्या देहाचा विसर पडलाय आणि एक क्षण सुद्धा वाया जात नाही. नाठवुनी देहा पायाचे चिंतन, हा नाठवुनी देहा पायाचे अवसान ते क्षण नाही मध्ये, अवसान ते क्षण नाही मध्ये, अवसान ते क्षण नाही मध्ये, नाठवुनी देहा पायाचे चिंतन, देहाचा विसर पडलेला आहे आणि एक क्षण सुद्धा वाया जात नाही. तुकोबरायाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला गेला आणि जो दिवस उगवेल 24च्या 24 तास अखंड भजन सुरू झालं. त्यावेळची प्रमाण आहेत. प्रेमे चालीला प्रवाहो नाम ओघलवलाओ, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. त्यावेळेला तुकोबरायांनाही तसाच आनंद झाला. आणि जशी तुकोबरायांनी माऊलींनी ज्या शब्दात अनुभूती व्यक्त केली आनंदाची, त्याच शब्दात ज्ञानोबराय तुकोबराय माऊली सारखे व्यक्त करतात. ज्ञानोबराय म्हणतात सोनियाचा दिवस आज. तुकोबराय काय म्हणतात, हा 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 धन्य दिवस आज झाला सोनियाचा, धन्य दिवस आज झाला सोनियाचा, धन्य दिवस आज झाला सोनियाचा, धन्य दिवस आज झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, राम नामे राम कृष्ण हरी. अमुक जोडिल्या पुण्याची राशी, अमुक जोडिल्या पुण्याची राशी. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, राम कृष्ण हरी. अमुक जोडिल्या पुण्याची राशी, अमुक जोडिल्या पुण्याची राशी, पुण्याची राशी, पुण्याची विठ्ठल अशा वेळेला तात्या उपयोगाला येतात. तात्या म्हणजे आमचे बाबांचे पुतणे रामदास तात्या. विठ्ठल विठ्ठल
ज्ञानोबराय म्हणतात सोनियाचा दिवस, तुकोबराय दुसरं म्हणतात का धन्य दिवसा जी झाला सोनिया. त्याला कारण ज्ञानोबराय सांगतात नाम आठविता, तुकोबराय काय वेगळं सांगतात का पिकली हे वाच्या, नाम आठवल्याशिवाय वाच्या पिकल कसे, अर्थ एकच आहे. त्याला कारण ज्ञानोबराय सांगतात पुण्य पोशिली असाधारणी, तुकोबराय तेच सांगतात अमूप जोडिल्या पुण्याच्या. एकसारखं एकसारखं बोलतायत. असंच ज्ञानोबराय दुसऱ्या ठिकाणी हेच दुसऱ्या शब्दात असं सांगतायत. हरी पाहिला रे हरी पाहिला रे. आधीच वाजू नका, मागून वाजवायचं असतं. वाजवणार कीर्तनाला अनुसरून सगळी वाद्य असतात. विठाल विठाल हरी पाहिला रे हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू, आजी सोनियाचा सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे हरी पाहिला रे. आजी सोनियाचा अमृताचा आजी सोनियाचा. सोनियाचा दिनो आजी दिवस अमृते पाहला. पुढं काय म्हणतात, नाम आठविता रूपी प्रकटपै झाला. आपलं काही वादा नाही बरं का, तुम्ही जिथं थांबा म्हणाल तिथं वेळ तुमची झाली की हे साहित्य आल्यामुळे मला वाटलं ते वास्कर महाराजांच्या फडावर चोपदारांनी नमस्कार केला की कीर्तन उरकायचं. विठ्ठल नाम आठविता रूपी. कसा आठव केला असेल म्हणून भगवान प्रकट झाले ज्ञानोबरायांच्या पुढं, ते मी सांगायला लागलो. जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडना, उन्हाळा खूप. फार मोठी शेतकरी होती त्या गावामध्ये, गावचे पाटील. गावात वाडा, शेतामध्ये मोठा मळा, 20 म्हैशी, 20 गावरान गाय, कितीतरी बैलके, कितीतरी कामगार, 250 एकर ऊस, 200 एकर द्राक्षे. मोठा शेतकरी होता. आणि उकाडा खूप असल्यामुळं गावात काय करमना, जाऊ मळ्यात म्हणून उकाड्यामुळे वैतागून पाटील मळ्यात आले. त्या सगळे ते कामगार मालक आले. लगेच बाज टाकली, त्याच्यावर घोंगडं टाकलं, तक्क्या दिला आणि धोतर तेवढं ठेवलं. अंगातले वरचे आतले कोपरी सदरा काढला, उघडेच मालक पडले. ह्या अंगावरून त्या अंगावर. उन्हाळाच खूप होता, उकाडा. पण रात्री 2 वाजता काळे कुट्ट ढग जमा झाले. विजांचा कडकडाट, मेघांचा गडगडाट, मुसळधार पाऊस पडू लागला. पाऊस इतका जोराचा होता, त्याचा मारा गायांना, बैलांना, म्हैसीला काय बरं वाटतं, पण बैलांना तुला मालकाला ते पाहवना. आणि बैलके कामगार त्यांना पत्र्याची घरं बांधून दिली. पत्र्यावर पाऊस पडतोय आणि दिवसभर काम करून बिचारे ते थकून झोपलेले, आणि पावसामुळे आणखी चांगली झोप येते त्या संगीतमुळं. आता त्यांना हाक मारायची, उठवायचं म्हणल्यावर राम जर नाव, राम उठ र, ऐकू जाईल का? मग कशी हाक मारली असेल, काय अट्टास असेल तेव्हा. राम्या, पहिला आवाज जो आहे असं म्हटलंय शास्त्रात, शब्द शक्ती हे अचिंत्यत्वात. शब्दामध्ये अचिंत्य शक्ती आहे. आपण जेव्हा झोपतो 72,72,720 आणखी नाडी आहेत. त्यापैकी हिता नावाची जी नाडी आहे, त्या नाडीमध्ये तेव्हा आपण घुसलेला असतो. तिथंपर्यंत आवाज पोचायला पाहिजे. आवाज पोचला पण अजून काय काम होईना. आणि दुसरी आरोळे आल्यावर मग जाग आली आणि मग म्हणे मालक हाक मारतायत. उठला, टावेल गुंडाळला आणि पळतच मालकापुढे हात जोडून, काय मालक, अरे पाऊस पडतोय, गाया बैल भिजतायत, हे सगळे उठवा आणि बांधा हे गोठ्यामध्ये, पत्र्यामध्ये. आणि मग तिथून पुढे त्यांनी उठवलं असेल, जोडीदाराला बांधलं असेल. पण त्याला आवाज पोचण्यासाठी त्याने किती अट्टाहासाने बेंबीच्या देठापासून हाक मारली का नाही. तसं ज्ञानोबरायांनी भगवंतापर्यंत आपला आठव जाण्यासाठी कसा आठव केला असेल, काय रसायन निर्माण झाला असेल त्यावेळेला महाराज. हो, म्हणून एक चिंतन तुम्ही सांगा म्हणत असेल तर सांगू का, काय की मोठ्यानं आवाज का मारावा लागले. आपल्यापेक्षा तो बैल का वेगळा आहे, आपल्याहून शरीराहून तो दुसऱ्या घरात
तो लांब आहे, पत्र्यावर पाऊस पडतोय, त्याला ऐकू जावं म्हणून मोठ्याने इतकी हाक मारायला. पण भगवान कुठं दूर आहेत, हृदयात इतके इतके शरीर सुद्धा दूर आहे. मग जवळच्या माणसाला मोठ्यानं म्हणल्यावर त्रास होईल का बरं वाटेल? जवळच्या माणसाला कसं म्हणलं पाहिजे? भगवान तर इतके राजस सुकुमार, रागाव नका बरं का, जे भाव सांगतोय मी त्यातला. भगवान इतके सुंदर नाजूक आहेत आणि ते इतके जवळ आहेत. जवळच्या माणसाला हळू बोलायचं असतं. मग मोठ्या कर्कश आवाजात चाली कशा करता? विठ्ठल विठ्ठल. वृंदावनला कृष्ण साक्षात्कारी सर्वज्ञ अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज होऊन गेले. त्यांनी हा भाव सांगितला आहे, विठ्ठल महाराज. कसा काय रसायन निर्माण झाला असेल, त्यामुळे भगवंताला प्रकट नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. आता तुकोबरायांचे साक्षात्कार झाल्या, दोन्ही संत एकसारखं बोलतात ते सांगतोय आपण. पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. तुकोबराय पहिल्या चरणात तेच म्हणतात नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. तुकोबरायच्या त्या अभंगात दुसऱ्या चरणात ध्यान शब्द आलेला. ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. इथं सुद्धा गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान शब्द आला. किती एकसारखं. मग भगवान पुढे आहेत आणि त्यांच्या पुढे उभे राहून अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानोबाराया मागणं मागतायत. तुझे ध्यान लागो हे गोपाळा रे, तुझे ध्यान लागो मना. तुझे ध्यान लागो मना. सावध ऐकता का तुम्ही? महाराष्ट्रात उभे आहेत, देव समोर आहेत. काय म्हणाय पाहिजे? पंढरराया तुझे ध्यान लागो मना. पण काय म्हणतायत? गोपाळा. का बरं पंढरराया का म्हणत नाही, गोपाळा का म्हणतायत? गोपाळा रे तुझे. गोपाळाचा ध्यानाचा काय कार्याकारण संबंध आहे? गोपाळाच का, पंढरराया का नाही? ते मी सांगायला लागलो. उदाहरण असं आहे, तो हे झारगडवाडी गाव आहे किंवा डोरलेवाडी गाव. इथल्या मुलाला वसंत व्याख्यानमाला पुण्याला SP कॉलेज तिथं आहे, तिथं व्याख्यानाला नंबर लागला. आपल्या पोराला त्या व्याख्यानमालेत नंबर लागला. गावाला इतका आनंद झाला. 4 चाक्या गाड्या घेऊन सगळे चालले म्हणे आपण ऐकायला. व्याख्यान पण असं झालं, इतकं चांगलं झालं म्हणे. काय व्याख्यान झालं, सगळे लोक कौतुक करू लागले. वडील तर म्हणाले आज माझं पोरग बृहस्पती सारखं बोललं. चांगलं. सकाळी मग 5ला नाही 7 साडेसला तर उठाय पाहिजे का नाही? 10 10:30 11 वाजले तरी उठणार. आता वडील खमंग होते, चांगलं बोलला तर काय म्हणाले बृहस्पती. आणि 10 वाजले तरी उठेना. अरे काय कुंभकर्णाची म्हणजे तसं उठ नाही म्हणजे जसं वागल तसं संबोधन वापरले बोलले का नाही. तसं इथं ध्यानाचं प्रकरण आहे. ध्यानाचे प्रकरण असल्यामुळे इथं पंढरराया चालणार नाही, गोपाळाच पाहिजे. विठ्ठल गोपाळाचा ध्यानाचा काय संबंध आहे ते मी सांगायला लागलो. असं आहे महाराज, चित्त चिंतन करतं म्हणजे ध्यान करतं. चित्ताचं काय काम तर ध्यान आहे. भक्तिशास्त्रामध्ये चित्ताची व्याख्या सांगितलेली आहे. अनुसंधान रूपंतु चित्तम इति अभिधीयते. अखंड अनुसंधान राखणारी अंतकरणाची वृत्ती. एखाद्या विषयाच्या आकाराचा प्रवाह सतत आपल्या हृदयात बाळगणं हा जिचा स्वभाव आहे, त्या वृत्तीलाच काय म्हणतात? चित्त असं म्हणतात. म्हणजे चित्त चिंतन करतं म्हणजे अनुसंधान राखतं. अनुसंधान राखतं म्हणजे एका आकाराची वृत्ती राखतं. आणि एका आकाराची वृत्ती राखतं म्हणजे ध्यान करतं. ध्यान करणं, चिंतन करणं हे एका अर्थी शब्द आहेत. गुणसंकीर्तन नामसंकीर्तन हा जसा चिंतनाचा अर्थ आहे,
तसं सच्चिद आनंद घन पंढरी परी, हा कमरेवर हात ठेवलेला सच्चिद आनंद घन भगवंताचा विटेवरचा जो आकार आहे तो सतत एकसारखा हृदयात बाळगणं म्हणजेच चिंतन करणं, म्हणजेच अनुसंधान करणं, म्हणजेच ध्यान करणं आहे. असं हे ध्यान करण्याचा अधिकार सगळ्यात श्रेष्ठ कुणाचा? गोकुळातल्या गवळणीचा. का बरे? आपल्याला ध्यानाला पहाटे बसण्याची वेळ आहे, ध्यानाला बसायचं तर सगळी कामं बाजूला सारून मग आसन घालून मग बसावं लागतं का नाही? म्हणजे हे आपलं ध्यान आहे. पण गवळणीचं तसं नाही, त्याला कामं बंद करावी लागत नव्हती. काम तर बंद नाही तर ध्यानाची स्थिती तर खंडित होत नाही. काय स्थिती असेल बघा. त्यांचं बाळक्रीडेमध्ये गवळणींचं असं वर्णन केलेलं आहे. त्याचे चिंतन कृष्ण कोठे गेला, हा जेविला नाही कृष्ण, कृष्णाला घरा कृष्ण गेला दारा, कृष्णाला घरा कृष्ण गेला दारा, कृष्णाला घरा कृष्ण गेला दारा, कृष्ण हा स्वयरा भेटो कृष्ण, कृष्ण हा स्वयरा भेटे कृष्ण, कृष्ण हा स्वयरा भेटे कृष्ण. त्याचे चिंतन कृष्ण कोठे गेला. आला होता का कृष्ण? गेला वाटतं कृष्ण. जेवला का कृष्ण? कृष्णाला घेतल्याशिवाय वाक्य उच्चारायला तयार नाहीत. आणि आपल्या दिवसभराच्या एका वाक्यात कृष्ण आला तर शपथ. काय कृष्णाची काय त्यांची स्थिती असेल महाराज. हो, त्यांचं वर्णन करत असताना असं वर्णन आहे महाराज. दशम स्कंदातला तो गाजलेला श्लोक आहे, त्याच्यामध्ये वरच्या श्लोकामध्ये ते काय काय काम करत होतं सांगितलेलं आहे आणि खालच्या श्लोकामध्ये त्यांची अवस्था सांगितलेली आहे. तो श्लोक असा आहे, या दोहने अवहनने मथनोपलेप प्रेंखेंखन अर्भरुदित उक्षण मार्जनादो गायंतीचे एनम अनुरक्त ध्येयः अश्रुकंठ्यः धन्यः व्रजस्त्रियः उरक्रम चित्त यानाः. दम लागला मला विठ्ठल. इथून सुरुवात करू. धन्य हा व्रज, त्या गोकुळातल्या व्रजातल्या स्त्रिया धन्य आहेत. का बरं धन्य? त्याचं कारण उरुक्रम चित्त, चित्तामध्ये त्यांनी भगवंताला धारण केलेलं. त्यामुळं गायंतीची येणं, त्या एकट्या कृष्णालाच गात होत्या. आता आपली माणसं माळा असून सुद्धा कुणाला बी गातात. मला दिसलं सारडापून परिवार आहे, सद्गुरू चैतन्य महाराजांचे रोज प्रवचन आणि रोज संध्याकाळी एका वाक्याचं कीर्तन नाशिकला. तर तिथं ते म्हणाले, सारडा मालक म्हणाले राहता का आमच्याकडे? म्हणलं राहो. तिथं राहिलो तर दुसरे टाळकरी पण होते. सकाळी स्नान करायला मी जर गेलो तर आत कोणीतरी होतं, मग असेल कोणी, पण आवाज येत होता. म्हणलं काय काकडा म्हणतात का अभंग? बघितलं तर काय म्हणत होती माहिती आहे का? बिलन से नागिन. म्हणलं कामगार असेल त्यांचा, आपल्या परमार्थातला कोणी नसेल. पण मी दार वाजवलं. काय हो? मी आंघोळ कर. अहो मला दात घासायला काहीतरी पाहिजे, म्हणजे मुद्दामच मी म्हटलं. त्यांनी दार उघडलं तर 5 माळा होत्या गळ्यामध्ये. असं ते इतर ग्राम्य गीतं त्या गवळणी म्हणत नव्हत्या, गात होत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 राम. गात गायंतीची येणं. का बरं त्यालाच गात होते? अनुरक्त कृष्णावर त्यांची धी म्हणजे बुद्धी जडली होती. अश्रुकंठ्य हा नयनम गलदस, दोन्ही डोळ्यातून त्यांच्या झरझर असे अश्रू वाहत होते. कारण काय सांगितलं? चित्तामध्ये भगवंताला धारण केले म्हणजे चिंतनाची ध्यानाची स्थिती आहे. त्यामुळे पुढे म्हटलेलं आहे चित्त यान. यान यान शब्द आहे. चित्त यान म्हणजे सगळ्या लौकिक अलौकिक बहिर्मुख म्हणजे लौकिक अलौकिक सगळ्या सुखाची त्यांना काय झाली? प्राप्ती झाली. चिंतनाने सगळ्या सुखाची प्राप्ती होते. तिथं यान शब्दाचा श्रीधर स्वामींनी अर्थ सांगितलाय, तसं तुकोबरायांनी हेच अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अवघे लाभ होती एका या चिंतने, अवघे लाभ होती एका
संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने गोविंदाच्या वंदू चरण राजा सेवू कावडी वंदू चरण राजा सेवू कावडी काय काय काम करतायत बघा. काम तर चालू आहे आणि काम सोडून ध्यानाला बसावं लागत नाही. ध्यान तर भंग होत नाही. या दोहने गवळणी असल्यामुळे घरी गाय आहेत. गायांची दोहन म्हणजे धारा काढणं चालू आहे. त्यावेळेला चिंतन त्यांचं बंधन आहे चालू आहे. अवहनने खाली जुना काळ आहे, खाली उखळ आहे, उखळात साडी आहे, ह्या हातात मुसळ आहे, साडी कांडणं कुठनं चालू आहे. चिंतन बंधन आहे. मथन रांजणा एवढा डेर आहे. गाय राखतो 9 लाख एवढ्या गाय असल्यामुळे ओळीने असे डेरे रांजणासारखे आणि त्याचं मंथन चालू आहे. आता सांगा एवढा मोठा रांजणा एवढा डेरा ते मंथन करायचं म्हणलं कष्ट आहे का नाही. व्यास महाराजांनी असं वर्णन केलं. चलत भुजव कुंडले कंकण हात मागे पुढे होत आहेत. कानात जवलोल कुंडल हळूहळू हलतायत. कंकणाचा किणकिणाचा आवाज येतोय आणि ते कष्ट असल्यामुळं ते ओढायला दोर. स्विन्नम वक्त्रम कबर विगलन मालती निर्ममंथ घामाने चेहरा डबडबलेला आहे. मालतीच्या फुलांचा असा गजरा आहे वेणीच्या इथं, पण ती वेणी मान अशी मागवत असल्यामुळे ती फुलं इथंच तथा खाली अशी पडलेली आहेत. इतकं बारकाईनं वर्णन केलेलं आहे. आणि चेहरा घामाने का डबडबला. एवढा मोठा रांजणा एवढा डेरा हे दोर ओढायचं म्हणलं कष्ट आहे की नाही. सध्या मिक्सरला कष्ट आहे का मिक्सरवालीला. तिथं कष्ट आहे म्हणून तो घामाने चेहरा डबले. असं मंथन चालू आहे पण चिंतन बंद नाही. उपलेप आता मार्बलची घरं आली, फरशा आल्या, भिंतीला पोतेरा द्यायचा, जमीन शेणाने सारवायची, उपलेपन चालू आहे पण चिंतन बंद नाही. प्रेंखेंकन म्हणजे पाळण्याची दोरी ओढली की इकडे येतो, सोडून दिली की तिकडं जातो. लहान मुलगा झोपा म्हणून बा निज घरे निज गडे लढीवाळा म्हणजे पाळण्याची दोरी ओढणं चालू आहे. अर्भर उदित लहान बाळ रडत असली तर थापटून झोपवणं चालू आहे. ती हिथं लागते बा निज गडे निज झोपला तर काम करता येईल म्हणून. निज गडे लढीवाळा अर्भर उदित उक्षण लहान मुलं, आपली मुलं, ननंदाची मुलं, बाळांची जावांची मुलं त्यांना आंघोळ घालणं चालू आहे. त्यावेळेला चिंतन बंद नाही. मार्जन आदो आपलं घर जे त्यातला आतला कोपरा तिथून जे झाड आहे सुरुवात ते पुन्हा माजगर झालं, ओसरी झाली, खोल्या झाल्या आणि पाड अंगणाच्या शेवटच्या कडेपर्यंत झाडणं चालू आहे पण चिंतन बंद नाही. काय अवस्था काय असेल त्यांची विचार करा ना. चिंतन आपल्याला सगळं काम बंद करून बसावं लागतं. त्यांना काम मन हे गोविंदी देह काम करीओ. चिंतन बंद नाही. एकदा असं आहे 4:30ची दुपारची वेळ आहे. गवळणी पाणी न्यायला आलेले तिथं का यमुनेच्या काठावर. असं नसतं पण एकदा तसं होतं. कुणीच नव्हतं. कुणीच नसल्यामुळे ती म्हणजे चांगली वेळ आहे निवांत म्हणून माठ असा ठेवला तिनं त्या वाळूमध्ये आणि उत्तरेकडे त्या वाळूमध्ये पद्मासनामध्ये बसली. उत्तराभिमुख बसून पद्मासन रचून हरी ही ओम ओंकाराचा गजर केला आणि एकदम ती ध्यानस्थ झाली. ओंकाराचा गजर आकाशमार्गे देवर्षी नारदजी चालले होते, त्यांच्या कानात घुसला. त्यांनी चिमटा घेतला. म्हणे मी झोपेत तर नाही, स्वप्नात नाही. म्हणे चिमटा बसला म्हणजे मी जागा आहे. ते म्हणाले हे तो ओंकार म्हणजे ही गोपी ध्यानाला बसली. गोकुळात ध्यानाला बसायची गरज काय. ध्यानाला कोणाला बसावं लागतं. लक्षुनी योगी पाहती आभास. ज्यांना भगवान डोळ्यापुढे दिसत नाही त्यांना ध्यानात बघावा लागतो. त्यांना ध्यानाला आता ह्यांच्या पुढे जर सारखा समोरच आहे, सारखं समोर आहे यांच्या पुढं. एक गवळणी लोणी काढत होती. कृष्ण भगवान दारातून त्याला दिसलं लोणी आला की पळत. कृष्ण भगवान हे दे ना लोणी. म्हणाले फुकट आहे का लोणी. मग काय करावं लागेल. नाचावं लागेल. लगेच नाचतो. लगेच कमरेवर हात देऊन थाकते थाई थाकते छन न न न न न न न बाजे मोहन पग पैजनी छन न न न न न न छन न न न मोहन पग पैजनी काली बनमाली छवि निराली जो है मन मोहिनी जिया जो है भवे कमान
ये गान तान मारे जो बान हाय गई जान मुरली की तान कर मधुर गान संग बाजे पखावज झननन झननन पग पैंजनी असं नाच म्हटलं की नाचतो एवढ्याशा छातसाठी पण नाचणारा काय सामान्य आहे का शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुवेद बतावे नारद से शुक व्यास रटय पची हारी तव पुनि पार न पावे ताही अहिरखी छोहरिया छछिया भर छाछ पैनाच नचावे शेष महेश गणेश दिनेश म्हणजे सूर्य तोंड फाटेपर्यंत ज्याची स्तुती करतात ज्याही अनादि अनंत अखंड अनादि अनंत आहे अखंड आहे आच्छेद्यम अक्लेद्य वेद ज्याचं वर्णन करतोय नारद से शुक व्यास रटय पची हार शुकदेवजी नारदादी त्याची स्तुती करतायत पण स्तुतीला त्या पार नाही त्या भगवान गोपाल कृष्णाला वृंदावन की एवढीशी ती गोपी गव्हार गोपी एवढ्याशा छातसाठी लोण्यासाठी नाचतो सई नाच म्हणते आणि तोही नाचतोय असा तुमच्या डोळ्यापुढे कन्हैया असताना तुम्हाला ध्यानाला बसायचं कारण काय सांगा त्याला ते म्हणाले नारदजी मला तर एक नंबर ध्यानाची गरज आहे कसं काय सकाळी आजच सांगते आज सकाळी मी धार काढायला बसले आणि मला वाटलं की कृष्ण आलाय असं वाटलं मला मग तो म्हणतोय की ही बादलीन चरबी कशासाठी ठेव बाजूला मी असं आ करतो माझ्या तोंडात धारा द्या आता आम्हालाही तेच पाहिजे मग आम्ही त्याच्या तोंडात धारा द्यायला लागले आणि हे बघितलं माझ्या सासूने खाली चरबी नाही बादली नाही सगळ्या धारा जमिनीवर चालल्या ती आली मला काय माहित नाही मी ह्याच नादात आणि तिनं येऊन मला असं ओढलं आणि माझा एक हा कान धरला आणि ह्या हाताने बांगड्या मागं सोडून काय चाललंय खाली धारा जमिनीवर चालल्या चरबी कुठे मला असं कानफडात दिली मला मार मिळतो नारदजी कुठवर मार खाव आज कुणीच नव्हतं इथं या ठिकाणी ह्या नदीच्या काठावर यमुनेच्या वाटलं ज्याच्यामुळे मार बसतो तो इतका हृदयात घुसलाय आणि त्याच्यामुळे तो हृदयात घुसलेला कन्हैया बाहेर काढण्यासाठी मी ध्यानाला बसली होती नारदाने तिथं बोंबच मारली हो तिथं श्लोकच बाहेर पडला त्यांच्या मुखातून प्रत्याहृत्य मुनी क्षणम विषय तो यस्मिन मनोधिसते बालेम विषयेषु धिसते तत प्रत्याहरण मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीच्या पाया निसरडा ते तर हटिये सांडिते होडा कडे लग 6व्या अध्यायात तो प्रत्याहार किती अवघड आहे निसरडा आहे बघा 6वा अध्याय वाचून तर हे ऋषी प्रत्याहृत्य म्हणजे विषयापासून भोगापासून मन निघावं आणि भगवंताकडे यावं यासाठी प्रत्याहार करताना मेटाकुटीला आले पण नाही त्यांचं विषयातून प्रपंचातून मन निघत नाही भगवंत आणि हिचा जगा वेगळाच प्रत्याहार ही भगवंतापासून मन काढू पाहते आणि विषयामध्ये प्रपंचामध्ये घालू पाहते काय म्हणावं काय आणि पुढं ओळाय यस्य स्फूर्ती लवाय हंत हृदय योगी समुत्कंठ डोळं झाकल्यावरती योगी उत्कंठेला पोचले कशासाठी तो सगळा दिसावा असे आमचा दावा नाही डोळं झाकल्यावर फक्त वाऱ्याने उडणारा फरारणारा त्याच्या पितांबराची फक्त कोर दिसावी हृदयात डोळं झाकल्यावर हसणारा कृष्ण त्याचे हसरे फक्त दात दिसावे एवढी पण नाही दिसत त्यांना आणि ही गवळणी हृदयात निष्क्रांती मा आणि ही त्या ह्याला दिसना हृदयात येईना आणि ही गवळणी आपल्या हृदयात आलेल्या कृष्णाला बाहेर काढू पाहते काय म्हणावं काय हिला विठाल विठाल निळोबराय फार सुंदर वर्णन करतात निळा म्हणे निजाश्रमीची सकळा हा निळा म्हणे निजाश्रमीची सकळा निळा म्हणे निजाश्रमीची सकळा निळा म्हणे निजाश्रमीची सकळा आयशा गवळणी आरजा त्या बाळा हा आयशा गवळणी आरजा त्या बाळा हा आयशा गवळणी आरजा त्या बाळा आयशा गवळणी आरजा त्या बाळा पुढे ऐका ध्यानी मनी जीवी ध्यातिया गोपाळा ध्यान शब्द आला गोपाळ शब्द आला
ध्यानी मनी जीवी ध्यातिया गोपाळा ध्यानी मनी ध्याती ध्याती गोपाळा ध्यानी काय मनी त्यांची अवस्था काय येते ध्याती गोपाळा गेल्या विसरोनी संसार सोहळा ओ गेल्या विसरोनी संसार सोहळा हो. गेल्या विसरोनी संसार सोहळा ओ गेल्या विसरोनी संसार सोहळा हो. ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी ऐसा निजानंद परमात्मा श्री हरी ऐसा निजानंद परमात्मा निळा म्हणे निजाश्रमेची सक ऐशा आरजा गवळणी त्या बाळ ध्यानी मनी जीवी ध्यासी या गोपाळ गेल्या विसरोनी संसार सोहळा ध्यानी मनी जीवी ध्याती या गोपाळा ध्यान पद आलं गोपाळ पद आलं अजून बी दोन्हीचा कार्यकारण भाव संमत येत नसेल तर गोपाळ पदालाच हात घालू गोपाल गाम पाल येते येते गोपाला गायांचं पालन रक्षण करतो आता ध्यान लागण्यासाठी गोठ्यातल्या गायी वळता काय त्या गायी गो नाम इंद्रिय त्या गायी वळल्या पाहिजेत आपल्याला माहित आहे गोपाळ म्हणतात गड्या कृष्णा सगळ्या गायीची आम्ही वळती करू पण एक ओढाळ गाय आहे ती तेवढी तुझ्याकडं तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो ही मन नावाची गाय अशी विचित्र आहे अर्जुनरावाने सुद्धा हात टेकले न पुरोजी स्वभावा मनाची चंचल मी मन कृष्ण त्याच्या खाली तुकोबाराय आपली भूमिका घेऊन एक चाल म्हणू का काय म्हणतात मन माझे चपळ न राहे निश्चळ 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 घडी एक पळ स्थिर नोहे घडी एक पळ स्थिर नोहे घडी एक पळ स्थिर नोहे आता तू दास न हो नारायणा 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 मन माझे चपळ न तेवढं ती मन नावाची गाय आता म्हणून ह्या मन नावाच्या गायला जर स्थिर व्हायचं असेल ध्यान लागायचं असेल तर गोपाळा नसते म्हणून हे तो गोपाळा हे काय आहे भगवंताचं संबोधन आहे गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना आणि पुढं काय म्हणतात आणू न विसंबे हरी आणू म्हणजे केवढा आहे अनुभर सुद्धा तुझा विसर पडता कामा नये आपला आहे का असं महाराज सगळा विसरच हिमालय पर्वत आहे एवढा विसर आहे अनुभर कुठला केवढा मोठा आहे कसं म्हणतात लोक घर कसं गोकुळासारखं भरलंय बघा घर कसं बोलू का गोकुळासारखं भरलंय पण कृष्णाचाच तेवढा पत्ता नाही तसं दिवसभर सगळे विभाग चालू आहे भगवंताच्या आठवणीचाच तेवढा विभाग हो त्याचाच फक्त अनुभर सुद्धा आठव नाही त्यांना अनुभर विसर नाही आपल्याला अनुभर आठव होत नाही हा आपल्यातला त्यांच्यातला फरक आहे ही मागणी केलेली आहे पुढं म्हणतात आणून विसंबे हरी हरी म्हणजे हरण करणारा माझं मन असं आपली भूमिका घेऊन म्हणतायत भोगाला प्रपंचाला संसाराला आठवतं तुला विसरतं तुला विसरणाऱ्या आणि भोगाला संसार प्रपंचाला आठवणाऱ्या माझ्या मनाला हे हरी आता हरी त्याचं हरण कर आणि जगत्रय जीवना तिन्ही जगाचं जीवन कोण आहे तुका म्हणे माझ्या जीवाचे तर तिन्ही भुवनात अनंत कोटी ब्रह्मांडात जेवढी जीव आहे त्यांचं जीवन भगवान आहे हा झाला सरळ शब्दशी अर्थ आणि इथं तसं माझ्या परमार्थाचं जीवन तुम्ही व्हा मुंडकोपनिषदात वचन यमय वेश वृणते तेन लभ्या
तुम्ही ज्याला वरता अनुग्रह, ज्याच्यावर अनुग्रह भगवंता तुम्ही करता त्यालाच परमार्थातल्या सगळ्या अवस्था लाभतात. विठाल 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 जेवायचं म्हणत हो ना. हो तुम्ही काय मला म्हणलं की सांगा, तुम्ही मला अंगात येतं कीर्तन विठाल 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 विठाल. थांबूया आपण. तर अशा प्रकारे शेवटी असा सोन्याचा दिवस कोणाच्या जीवनात येतो असं मागणं कोण मागू शकतो? त्याची लायकी काय, योग्यता काय, पात्रता काय शेवटच्या चरणात. तनो मनो शरणा शरणा विनटल तुझे पायी गोपाळ रे तुझे धन गोपाळ रे तुझे धन
सावत यशवंत गोपाळ रे तुझे ध्यान लागो मला गोपाळ रे तुझे ध्यान गोपाळ रे तुझे काय करतायत रुजवत आहेत आणि एके दिवशी हीच मुलं आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगामध्ये एखाद्या वेळेस ही मुलं काय करणार आहेत आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्या संत वाङ्मयाचा प्रचार करणारी होत असंच मी काय करतो ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी मागणं मागतो. संस्था छोटी आहे परंतु छोटी असली तर कीर्ती मोठी आहे आणि कार्य ह्या एवढ्या संस्थेने सद्गुरू बाळूमामांचं मूर्ती काय भगवंताची मूर्ती अधिष्ठान झाला आता इथं तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि त्यानुसार म्हणून आपल्या परिसरातलीच मुलं इथं घडतायत म्हणून ह्या गावातली जी मुलं आहेत त्यांनी आपापल्या भोवतालच्या लोकांनी या मुलं घडली जात आहेत म्हणून आपली मुलं पाठवावीत आणि ती मुलं सुसंस्कृत बनवून घेण्याचे इथे एक काय एक ही संस्था आहे. तर ह्या संस्थेला भरभरून मुलांच्या व्यवस्थेसाठी इथल्यासाठी आपण भरभरून दान द्यावं. ध्यानाने मनाची शुद्धी होते, स्नानाने शरीराची शुद्धी होते आणि दानाने धनाची शुद्धी होत असते. किती जर धन असलं तर वित्तस्य तिसरा हा गतया धनाच्या तीनच गती आहे. दानम भोगो नाशहा एकतर त्याचा चांगले चांगले पदार्थांवर उपभोग घेतला जाईल किंवा दुसरा त्याचा उपयोग आहे दान देणे आणि ह्या दोन गोष्टी घडत नसले तरी एक दिवशी कुठेतरी त्याचा काय होणार आहे नाश होणार आहे. म्हणजे अग्नी तर घेऊन जाईल, जमीन तर गिळून टाकेल, सरकार तर इन्कम टॅक्स पाठीमागं लावेल. त्यापेक्षा मग अशा संस्थेला दान द्यावं किंवा हे ह्यांचं कार्य ही संस्थेचे हे कार्यक्रम सगळे हे स्तुत्य आणि काय आहे वंदनीय आहे. म्हणून मी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी यापेक्षा आणखी त्यांना ज्ञानवान बनवून ठीक आहे तर आपण सहकार्य करावं यांना एवढंच बोलतो. आणि विशेष म्हणजे 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजी सूर्यवंशी उदयाला सूर्य झोका भगवान रामचंद्रजी महाराजांच्या लला त्यांच्या मूर्तीची स्थापना अयोध्येमध्ये होते. तो जो कलश आहे तो कलश सगळ्यांना दर्शन घेण्याकरता आपल्या गावोगावी येतोय. मागच्या शनिवारी कन्हेरी त्याच्या मागच्या शनिवारी कन्हेरीला दिवसभर कलश होता. तेच कलश गावोगावी फिरतो आहे. उद्या सकाळी 9 वाजता इथं येणार आहे. 9 ते 5 इथं आपल्याला दर्शनासाठी राहणार आहे. तर आपल्या संबंधी सगळ्या तेच की 5 वाजेपर्यंत आपल्या संबंधी सगळ्या लोकांना कळवून या कलशाचं आपण दर्शन घ्यावं ही अशी विनंती आहे. 5 वाजल्यानंतर पुन्हा संध्याकाळी का दुसऱ्या दिवशी सावता महाराजांच्या मंदिरामध्ये कलश ठेवला जाईल. तिथंही ज्या कुणाला इथं शक्य नाही त्यांनी तिथं दर्शन घ्यावं आणि तिथून पुढे तुकोबरायाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी तो कलश ठेवला जाईल. तर ह्या कलशाचं आपण दर्शन घेऊन रामरायाच्या त्या मंदिराला सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्यात एवढीच मी विनंती करतो. माझी वाणी इथं थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली झालं ना? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखमा देवी वरा वाचुनी आणू नेणे काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला आणू नवे समजे हरे जगत शेवटची चाल झाली विठ्ठल जय जय विठ्ठल